इथे उपस्थित सर्वांना आमचा जय. त्या संघर्ष आणि निस्वार्थ सेवेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाई आंबेडकर. अशा आपल्या त्याचमूर्ती माता रमाईंच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माता रमाई नसत्या तर भीमरावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेच नसते हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मान्य केलं आहे. आपल्या मुलांचे दुःख पाहण्याचे मृत्यूचे दुःख पाहणे हे त्यांनी पचवले आणि बाबासाहेबांना त्या दुःखाची त्यांनी झळ लागू दिली नाही. आणि कारण रमाईला माहीत होतं की बाबासाहेब फक्त एका घराचे नाही तर ते या संपूर्ण समाजाचे आहेत. मगाशी जसं आपण ऐकलं तर माता रमाईने एका भाकरीच्या छोट्या घाटावर आणि एका पाण्याच्या घोटावरती दिवस काढले, पण त्यांनी बाबासाहेबांना अजिबात कळू दिले नाही. हे फक्त शक्य झालं रमाईच्या मऊ बलिदानामुळे. बाबासाहेबांना बळ मिळालं आणि त्यांनी संविधानाचे निर्माण केले. या संविधानामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या, पण तरीही लोक विचारतात की संविधानाने स्त्रियांना काय दिले. संविधानाने स्त्रियांना काय दिलं? संविधानाने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला, संविधानाने शिक्षणाला मतदानाचा अधिकार दिला आणि समाजामध्ये एका पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचं बळ हे आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. आज जेव्हा आपण एखाद्या स्त्रीला कलेक्टर होताना, मुख्यमंत्री होताना किंवा स्वतंत्र जीवन जगताना बघतो, ती सुरुवात फक्त संविधानच नाही तर माता रमाईच्या छोट्याशा मातीच्या घरातून झालेली. म्हणूनच माता रमाईंनी आपल्या स्वप्नांची माती केली, म्हणूनच आपल्या स्वप्नांना पंख मिळाले. म्हणून शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि आपल्या हक्कांचे रक्षण करा. जय भीम. धन्यवाद साक्षी, धन्यवाद आदिती, फार सुंदर. आता